तर कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला झालेल्या मारहाणीनंतर आता पुन्हा एकदा नवीन वाद सुरू झालाय। या वादानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर खबरदारी म्हणून आज सकाळपासून महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या एसटी बंद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होताना दिसतेय। सध्या कर्नाटकमधून ज्या एसटी सोलापूरमध्ये येत आहेत केवळ त्याच परत कर्नाटकला जात आहेत। त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरू असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्याने प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान सीमा भागातील प्रश्नावरती गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। पाहूया। कर्नाटकचा भाषावाद प्रांतवाद आणि यामुळे आता खरं म्हणजे अशी परिस्थिती येताच कामा नये। त्या संदर्भामध्ये दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी। माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत, पण मला असं वाटतं की हा विषय लवकर सुटला पाहिजे। आता सगळ्या एसट्या दोन्हीकडच्या बंद झालेल्या आहेत। कर्नाटकमधून येणाऱ्या एसटी बस बंद झालेल्या आहेत, इकडनं जाणाऱ्या बस एसटी बस बंद झालेल्या आहेत। पण असं ट्रान्सपोर्टेशन बंद ठेवून वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही। आणि म्हणून मला वाटतं दोन्ही सरकारने आणि तसं होत असेल तर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। राज्य जर महाराष्ट्र आणि कर्नाटक जर बघितलं तर ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग, त्याची एक बॉर्डर कर्नाटकमध्ये एक बॉर्डर गोव्यामध्ये आहे। तर अशा वेळी सीमा भागातली लोक देखील मराठी बांधव आहेत याची देखील जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्यांनी देखील मराठी भाषिकांवर किंवा मराठी माणसांवर अन्याय करणं हे टाळलं पाहिजे। टाळलं नाही ते होताच कामा नये, कारण आम्ही तिथल्या मराठी भाषिकांच्या बरोबर आहोत, मराठी बांधवांच्या बरोबर आहोत। आणि याच्यामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं आवश्यक आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता ही दोघांकडनं घेणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।